कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्रीमद भगवद्गीतेच्या चिंतनाचं आजचं हे आपलं दुसरं पुष्प। आज आपण दुसरा अध्याय पाहणार आहोत आणि त्या दुसऱ्या अध्यायाचं नाव सांख्य योग अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे। खरं म्हणजे सांख्य योग हा अत्यंत महत्त्वाचा योग आहे। भगवद्गीतेचे इतर अध्याय नाही वाचलेत तरीही चालेल, फक्त दुसरा अध्याय वाचला तर भगवद्गीता काय आहे हे आपल्याला समजू शकते आणि म्हणून याला सार अध्याय अशा देखील म्हटलेलं आहे। आणि म्हणून या सांख्य योगाला ज्ञानयोग असं म्हटलेलं आहे, या सांख्य योगाला बुद्धियोग असं म्हटलेलं आहे, या सांख्य योगाला आत्मज्ञान असं देखील त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि म्हणून याला गीतेचं सार, सगळे अध्याय एकीकडे आणि गीतेचा दुसरा अध्याय एकीकडे, आणि म्हणून या अध्यायाला अत्यंत महत्त्व आहे आणि याचं नाव सांख्य योग ठेवलेलं आहे। विषयात घुसण्यापूर्वी या सांख्य शब्दाचा अर्थ आपण लक्षात घेऊ, कारण मग आपल्याला सगळं त्या ठिकाणी सोपं जाणार आहे। आता सांख्य योग हा संख्येवरून लक्षात आलेला आहे। आता त्याचे दोन अर्थ या ठिकाणी घेतले पाहिजे। संख्येवरून म्हणजे गणना करायची आहे, 1 2 3 4 अशा पद्धतीची जी गणना आहे, अनुक्रम त्या ठिकाणी जसा आपण देतो त्या अर्थाने सांख्य योग या ठिकाणी घेतलेला आहे। आणि दुसरा जो अर्थ आहे म्हणजे एक झाला मोजणे, त्याचं त्या ठिकाणी संख्या घेणे, अनुक्रमिका घेणे, हे एक अर्थाने त्याला संख्यावरून ते त्या ठिकाणी घेतलेलं आहे। दुसरा अर्थ सांख्य शब्दाचा विश्लेषण करणे, त्याचं पृथक्करण करणे, त्याच्या संदर्भामध्ये खोलात जाणे, अशा पद्धतीचा अर्थ या सांख्य शब्दाचा घेतलेला आहे। प्रतिपाद्यते आत्मतत्वम इति सांख्यः अशी व्याख्या केलेली आहे। आत्मतत्व ज्या ठिकाणी विश्लेषण केलं जाते त्याला देखील सांख्य शब्द वापरलेला आहे। आता हा सांख्य शब्द वापरताना या ठिकाणी दोन ठिकाणी सांख्य शब्द वापरला गेलेला आहे आपल्या एकंदर या सगळ्या याच्यामध्ये। एक सांख्य योग ज्याला म्हणतात, जे सांख्य मत आहे ते कपिल महामुनींचं आहे। आता त्याचा आणि याचा तसा काही फार संबंध नाहीये। भगवद्गीतेमध्ये असलेलं सांख्य मत जो सांख्य योग आहे आणि कपिल महामुनींनी सांगितलेला सांख्य योग याच्यामध्ये काही साम्य आहे आणि काही भेद देखील आहे। तर कपिल महामुनींचा जो सांख्य योग आहे त्याचा या भगवद्गीतेमध्ये तसा फारसा हे नाहीये, पण तरी देखील तो समजून घेतला पाहिजे। त्याचं कारण आहे की भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती योग आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे, भगवंतानी सिद्धानाम कपिलो मुनी, म्हणजे सिद्धामध्ये मी कोण आहे तर मी कपिल मुनी आहे असं त्यांनी त्या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे। म्हणजे एका अर्थाने कपिल मुनींना मुक्त्यारपत्र दिलेलं आहे स्वतःच, की कपिल मुनी म्हणजे मी, त्यांचं जे मत आहे ते मत म्हणजे माझं मत, आणि म्हणून त्यांचं मत काय आहे हे थोडंसं समजून आपण घेऊ। आणि मग त्याच्यानंतर भगवद्गीतेमधला जो सांख्य योग आहे त्याच्याकडे आपण वळू। कोण आहेत कपिल मुनी? तर कपिल मुनी आहेत कर्दम नावाचे ऋषी आहेत, त्यांचे ते सुपुत्र आहेत, त्यांच्या आईचं नाव आहे देवहूती। आता या कर्दम मुनींना आणि वैराग्य आलेलं आहे, जयासी वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठवणी वाटेची लागावे, दिगंताप्रती समर्थांनी म्हटलं काय करायचं, दिगंताप्रती निघून जायचं। आणि असे ते त्या ठिकाणी कर्दम नावाचे ऋषी आपला सगळा संसार सोडून निघून गेलेले आहेत। आता त्यांची आई जी आहे कपिल महामुनींची, तिचं नाव आहे देवहूती, तिला अत्यंत दुःख झालं की हा जो माझा संसार चालू होता आणि त्याच्यातून माझे जे पती आहेत ते निघून गेलेले आहेत, आता माझं जीवन व्यर्थ आहे असं तिला, आणि त्या ठिकाणी ती पण मोहग्रस्त झाली एका अर्थाने। तेव्हा आता कपिल मुनींनी आपल्या आईशी संवाद केलेला आहे, चर्चा केलेली आहे, एका अर्थाने आईला उपदेश केलेला आहे। अनेक उपदेश आपल्या याच्यामध्ये आहेत, काही मुलांनी वडिलांना केलेले आहेत, वडिलांनी मुलाला केलेले आहेत,
आईने मुलाला केलेले आहेत, मुलाने आईला केलेले आहेत, पतीने पत्नीला केलेले आहेत, पत्नीने देखील पतीला उपदेश केलेले आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये अशी उपदेशाची आणि संवादाची परंपरा आहे. तर अशी संवाद परंपरा या ठिकाणी आता कपिल महामुनींनी आपल्या आईला त्या ठिकाणी आणि गीता सांगितलेली आहे. आता ही गीता नाही, तिचं नाव आहे कपिल गीता. आणि त्या कपिल गीतेमध्ये त्यांनी काही गणना केलेल्या आहेत. आता त्या गणनेवरून त्याला सांख्य योग म्हटलेलं आहे. कशाची गणना केली? पहिल्यांदा त्यांनी या जगाला 2 भागामध्ये विभाजित केलेलं आहे. एकाला त्यांनी म्हटलं प्रकृती आणि दुसऱ्याला म्हटलं पुरुष. आता प्रकृतीमध्ये काय काय घेतलेलं आहे तर त्यांनी साधारणतः प्रकृती आणि पुरुष असे मिळून असे 25 तत्व घेतलेले आहेत आणि त्याची त्यांनी गणना केलेली आहे. आणि त्या गणनेचा विचार त्या कपिल महामुनींनी सांख्य मतामध्ये घेतलेला आहे. हे मी मुद्दाम का सांगतो तुम्हाला? सांख्यमत काय आहे आणि भगवद्गीतेमधला सांख्य योग काय आहे याची देखील आपल्याला कल्पना आली पाहिजे. म्हणजे मग व्हेन यू आर इन डिफिकल्टी गो टू द फंडामेंटल. आपण मुळाशी गेलं पाहिजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लवती, किंवा मुळाशी जर कुठाराघात केला तर ते झाड नष्ट होते आणि मुळावर जर सिंचन केलं तर ते फुलते. आणि म्हणून मुळाशी आपण गेलं पाहिजे. म्हणून आपण कपिल महामुनींचा सांख्यमत या ठिकाणी पाहतो. आता त्यांनी प्रकृतीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी सांगितलं. त्या ठिकाणी त्यांनी पंचतत्व घेतलेले आहे निरनिराळे. त्याच्यानंतर पंचमहाभूत घेतलेले आहे. म्हणजे पंचतत्व, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहे. पंचज्ञानेंद्रिय घेतलेली आहे, पंचकर्मेंद्रिय घेतलेली आहे. असे हे 20 त्या ठिकाणी आहे. म्हणजे पंचतन्मात्रा, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचमहाभूत हे झाले 20. आणि मग आता मनोबुद्धी अहंकार. भगवान शंकराचार्यांनी मनोबुद्धी अहंकार विश्वानी नाहम अशा त्या ठिकाणी चित्तानी नाहम अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. तर ते मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आता हे प्रकृतीचे घटक असे त्यांनी सांगितलेले आहे. असे 20 आणि 20मध्ये आणखीन 3 घेतले. कोणते? मन, बुद्धी आणि अहंकार असे झाले 23. आणि या प्रकृतीला घेतलं त्यांनी म्हणजे किती झाले आता 24. याची गणना त्यांनी इकडे केलेली आहे. त्याला प्रकृती म्हटलेलं आहे. आणि आता पुरुष जो शब्द आहे तो आत्मा या अर्थाने पुरुषाला घेतलेला आहे. म्हणजे आता प्रकृती आणि पुरुष. आता ही प्रकृती याच्यामध्ये मी 24 घटक तुम्हाला सांगितले. आपल्याला वेळेचं बंधन आहे. आता या घटकांना हे कसे घटक आहेत? हे नाशवंत आहे, हे मायाभूत घटक आहे. हे या ठिकाणी आपल्याला फक्त ज्याला म्हणतात नष्ट पावणारे अशा पद्धतीचे हे सगळे घटक जड आहेत, नाशिवंत आहेत. असे हे 24 घटक आहेत. मग आत्मा कसा आहे? तो अविनाशी आहे. तो कसा आहे? तो अजन्मा आहे. तो कसा आहे? शाश्वत आहे. तो कसा आहे? सनातन आहे. म्हणजे आता प्रकृती झाली मायावी, जड जगत त्याला म्हटलेलं आहे. ते मिथ्या आहे असं त्यांनी विश्लेषण केलं. आणि त्या ठिकाणी दुसरं केलं आत्मा. म्हणजे प्रकृती वेगळी, आत्मा वेगळा. आता आपल्याला वाटते सांख्य मताने त्याला द्वैत सांगितलेले आहे की काय, पण ते पराकोटीचं अद्वैत हे लक्षात घ्या. आता सुरुवातीला दिसते सांख्य मुनींचं मत देखील निरीश्वर दिसते, ईश्वर नाही, प्रकृती आणि पुरुष याच्यावरच आहे असं आपल्याला वाटते. परंतु भगवद्गीतेच्या मी मगाशीच सांगितलं सिद्धानाम कपिलो मुनी. मी कोण आहे? सिद्धामध्ये कपिल मुनी आहे. जर भगवान सांगतात ते म्हणजे मी आहे, त्यांचं मत म्हणजे माझं मत आहे. म्हणजे भगवंताचं मत जे भगवद्गीतेमध्ये आहे तशाच अर्थाने कपिल महामुनींनी मांडलेलं मत थोडीशी भिन्नता असेल, परंतु ते मत आणि हे मत याच्यामध्ये साम्य देखील आहे, काही भिन्नता आहेत. आणि म्हणून कपिल महामुनींचं सांख्यमत जे आहे ते प्रकृती आणि पुरुष याच्यावर आधारित आहे. आता एवढं मला वाटते हे पुरेसं आहे जे कपिल मुनींचं सांख्यमत आहे. आता आपण भगवद्गीतेमधलं जो सांख्य योग आहे त्याच्याकडे आपल्याला आता वळायचं आहे. मग काय झालं? आता आपल्याला सांगितलं की बाबा हा जे सांख्यमत आहे
कोणाचं कपिल महामुनीचं प्रकृती आणि पुरुषावर आहे. पण आता हा जो सांख्य योगाचा दुसरा अध्याय आहे भगवद्गीतेमधला, आणि त्याला मुद्दाम व्यास महर्षींनी सांख्य योग म्हटलेला आहे. आता हा सांख्य योग काय आहे? सगळ्या गीतेचं सार आहे. म्हणून मी मगाशी सांगितलं की इतर अध्याय नाही वाचले तरी चालतील, ते वाचावेत, त्याच्यामध्ये देखील खूप सुंदर विश्लेषण आहे, याचंच आहे सगळं. परंतु हे कसं आहे, ज्ञानदेवा सार चोजविले असा शब्द वापरला की नाही, रेडीमेड सगळं या सांख्य योगामध्ये आहे. भगवद्गीता काय आहे सगळं जर वाचता नाही आलं तर निदान सांख्य योग आपण जर वाचला तर आपल्याला साधारण भगवद्गीता काय आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येते. मग याला म्हणून त्याने बुद्धियोग म्हटलेलं आहे, याला ज्ञानयोग म्हटलेलं आहे, याला सार योग म्हटलेलं आहे, याला आत्मसाक्षात्कार म्हटलेलं आहे. जे सांख्य योग आहे त्याला आत्मसाक्षात्कार या गीतेचं सार म्हणून त्याला म्हटलेलं आहे. आता हे आपल्या सगळ्यांना लक्षात येते. काल आपण अर्जुनाचा विषाद योग पाहिलेला आहे. आता हा विषाद आणखी संपलेला नाही. काल आपण विषाद पाहिला. आता अर्जुन त्या ठिकाणी पटवून देण्याचा प्रयत्न करून राहिला भगवान योगेश्वर कृष्णाला की बाबा युद्धाने काही फायदा नाही, तर कार्पण्य पूर्व सुरुवातीला त्याने कारुण्य भाव सांगितला, वेपयुष्ट शरीर हेमे वगैरे. आता काल त्याच्यावर मी चर्चा आज करत नाही, ते सगळं त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. भगवंताला सांगितलं भगवंता होय पाप आहे, कशासाठी आप्तस्वकीयांना मारायचं. आणखीन सांगितलं कुलक्षय होईल, अरे मी या सगळ्यांना मारील तर माझा कुलक्षय होईल, हे देखील त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सांगितल्यावर त्याने सांगितलं की मला नको न कांक्षयम, आपण काल पाहिलं सगळं, तर हे सगळं मला राज्य देखील नको, असं सगळं तो भगवंताला पटवून द्यायला लागलेला आहे. आणि त्याची इच्छा आहे भगवंताने म्हणा की बाबा ठीक आहे तुझं पटलं, मला युद्ध आता करू नको. आता आपल्या सगळ्यांना लक्षात येईल की भगवंत पहिल्या अध्यायामध्ये कुठेही काहीही बोलले नाही, फक्त ऐकून घेऊन राहिलेले आहे. जो बुद्धिमान प्राणी आहे, जो विवेकी आहे, ज्याला काही करण्याचं सामर्थ्य आहे, असा जो सामर्थ्यवान आहे तो एकदम प्रतिक्रिया देत नाही, तो शांतपणे ऐकून घेतो. जे उच्छृंखल माणसं असतात तुमच्या माझ्यासारखी, ती पटापट प्रतिक्रिया देतात आणि प्रतिक्रिया दिल्यानंतर कुठेतरी अडचणीमध्ये सापडतात. तो विषाद आपल्या जीवनामध्ये कायम असतो, म्हणून तूर्त प्रतिक्रिया, तुरंत प्रतिक्रिया, त्याला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात, अशा आपण देत राहतो. परंतु भगवंत शांत त्या ठिकाणी ऐकून राहिलेले आहेत. आणि आता भगवंताला दुसऱ्या अध्यायामध्ये आता भगवंत बोललेले आहेत. आता भगवंत बोलतेत म्हणजे काय आहे, तर भगवद्गीताकारांनी त्या ठिकाणी कोण बोलून राहिलं, भगवान योगेश्वर श्रीकृष्ण बोलून राहिले. कोणाचा संवाद आहे, श्रीकृष्ण अर्जुनाचा संवाद आहे. परंतु भगवद्गीतेमध्ये कुठे श्रीकृष्ण उवाच म्हटलेलं नाही, तर भगवंताला त्याने म्हटलेलं आहे श्री भगवान उवाच. प्रत्येक ठिकाणी भगवान आहे, म्हणून गीता का नित्य नूतन आपण म्हटलेलं आहे. तिचा नवा अर्थ का प्राप्त होतो, भगवान शब्द देखील योजनापूर्वक आहे. भगवान शब्द कशावरून, बघा, हा बघा म्हणजे ऐश्वर्य संपन्न, भाग्यवान. आणि असे किती ऐश्वर्य आहेत, निरनिराळे ऐश्वर्य आहे. त्या ऐश्वर्यामध्ये ज्ञानाचं ऐश्वर्य आहे, संपत्तीचं ऐश्वर्य आहे, सौंदर्याचं ऐश्वर्य आहे, त्यागाचं देखील ऐश्वर्य आहे. असे 6 प्रकारचे असे ऐश्वर्य भगवंताला प्राप्त, ते आपल्याला नाहीये. आणि म्हणून त्याचं नावच भगवान आहे. जो भाग्यवान आहे आणि जो दुसऱ्याचं देखील भाग्य घडवू शकतो, असा सामर्थ्यवंत असा जो भगवान आहे त्याचं नाव आहे जगन्नाथ. आता इतर देवाला आपण भगवान बालाजी वगैरे असं म्हणतो, पण खरा भगवान कोण आहे, भगवान शब्द कोणाच्या मागे लागतो, तो भगवान शब्द फक्त जगन्नाथाच्या मागे लागतो, भगवान जगन्नाथ. आणि असे जे भगवान आहेत ते जगाचे नाथ आहेत. आणि म्हणून भगवद्गीतेने प्रत्येक ठिकाणी भगवान उवाच असा शब्द त्या ठिकाणी त्यांनी वापरलेला आहे. आता भगवंत आता पहिल्यांदा त्या ठिकाणी बोलायला लागलेले आहे. आणि बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी पहिल्यांदा त्याला सांगितलं बाबा तू आता तुझं सगळी बडबड मी ऐकली. ऐकल्यानंतर भगवान त्या ठिकाणी म्हणून राहिले कुतस्त्वा. शब्द किती सुंदर आहेत त्या ठिकाणी. कुतस्त्वा कश्मलम इदम विषमे समुपस्थितम. कुतस्त्वा कश्मलम असा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. कुतस्त्वा कश्मलम. अरे बाबा कशासाठी बडबड करून राहिला, परिस्थिती काय आहे, तू त्या ठिकाणी काय बोलून राहिलेला आहे.
आणि म्हणून त्या ठिकाणी इदम विषमे समुपस्थितम, हा जे सगळे प्रश्न तू या ठिकाणी उपस्थित करून राहिलेला आहे, कोणामुळे उपस्थित करून, कशामुळे करून राहिला, परिस्थिती काय आहे? अरे इथे शंख वाजलेले आहेत युद्धाचे, पडघम वाजलेले आहेत सगळीकडे, सगळे योद्धे युद्धाला तयार आहेत, परिस्थिती काय आहे? सगळी गडबड या ठिकाणी आहे. आणि अशा या गडबडीच्या स्थितीत आणीबाणीची परिस्थिती ज्याला म्हणतात, काही भाष्यकारांनी शब्द आणीबाणी शब्द वापरलेला आहे. आणीबाणीच्या स्थितीमध्ये आणि तू या ठिकाणी काय करून राहिलेला आहे, तर तू भलतंच काहीतरी करून बसलेला आहे. आणि म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी मुद्दाम तो शब्द वापरलेला आहे, अरे कुतस्व, काय काय गडबड करून राहिला तू, इथे परिस्थिती काय आहे, कश्मलम इदम विषमे असा शब्द वापरलेला आहे. आणि समुपस्थितम, कशासाठी हे सगळं उपस्थित करून राहिलेलं आहे? अरे बाबा, याच्यातून तुझं दौर्बल्य प्रगट होऊन राहिलेलं आहे, तुझी दुर्बलता प्रगट होऊन राहिलेली आहे. आणि जगातील समस्त दुःखाचं कारण हे दुर्बलता आहे. दुर्बलता म्हणजे महापाप होय, सुदृढता म्हणजे महापुण्य आहे. आणि म्हणून सगळ्या जीवांनी सुदृढ राहिलं पाहिजे असं भगवंत त्याला सांगून राहिलेलं आहे. आणि तू भलतंच मोहामध्ये या ठिकाणी करून राहिलेला आहे. तेव्हा उत्तिष्ठ परम तप त्याला सांगून राहिले, अरे उठ बाबा आणि युद्धाला तयार हो, असं ते त्याला पहिल्यांदा बोललेले आहे. सगळं ऐकून घेतल्यानंतर शांतपणे भगवान त्याला सांगून राहिलेले आहे की युद्धाला तयार हो. पण आता अर्जुनच आहे, तो त्याची खुमखुमी गेलेली आहे का? त्याची खुमखुमी गेलेली नाही. तो पुन्हा आता देवाशी संवाद करायला लागलेला आहे, पटवून द्यायचा प्रयत्न करून राहिलेला आहे. आणि आता तोच भगवंताला म्हणून राहिला, कथम, कथम म्हणजे मला सांग आता काय, इथं कोण आहे? भीष्ममहम संख्ये. आता माझ्या समोर कोण आहे? भीष्ममहम संख्ये आहे. पण ते आहेत का एकटे? नाही, द्रोणंच मधुसूदन. आता या ठिकाणी भीष्ममहम शब्द वापरला आणि द्रोणम शब्द वापरलेला आहे, म्हणजे द्रोणाचार्य आहेत. हे दोघच जणांची नावं घेतली त्याने, आता बाकी कोणाची घेतलेली नाही. आणि काल आपण त्याचं विश्लेषण केलेलं आहे. पण आणखी एक शब्द वापरला, मधुसूदन, भगवंतासाठी शब्द वापरला त्याने. आता व्यास किती योजनापूर्वक शब्द वापरतात पहा बरं. मधुसूदन का शब्द वापरला? कारण भगवान मधुसूदन आहे. मधुसूदन म्हणजे मधु आणि कैटभ नावाचा राक्षस, भगवान देवीच्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती म्हणजे महालक्ष्मीच्या सहकार्याने त्यांनी मधु आणि कैटभ नावाच्या राक्षसाचा, मधु नावाच्या राक्षसाचा वध केलेला आहे. आता इथे अर्जुनाला सांगायचं आहे भगवंताला, मधुसूदन का शब्द वापरला? अरे बाबा, तू मधुचा वध केला युद्धामध्ये, पण तो मधु नावाचा दैत्य आहे, तो तुझा कोणी आहे का? तो तुझा कोणीच नाही, आप्त स्वकीय नाही, म्हणून तू त्याला मारणं बरोबर आहे. पण माझ्या समोर कथम, मला सांग तू कोण आहे या ठिकाणी? भीष्ममहम संख्ये. अरे बाबा, भीष्म या ठिकाणी आहे. आणि द्रोणंच मधुसूदनम, द्रोण आहेत म्हणजे माझे गुरु आहेत, माझे आजोबा या ठिकाणी आहे. आणि त्यांना मी मारायचं कशा? सांग बरं मला. आता तू म्हणता आणीबाणीची परिस्थिती आहे, असं आहे तसं आहे, मला भगवंता तुम्ही सांगून राहिलेले आहे. पण आता तुम्ही मला सांगा, हे दोघं माझ्या समोर आहेत, तेव्हा आता मी या सगळ्या लोकांना मारण्यापेक्षा या दोघांना विशेषतः मी भिक्षा पात्र घेईन. तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वरांनी, समर्थांनी वर्णन केलं, भिक्षा पात्र अवलंबीने जळो जिणे लाजीरवाने. आता असं भिक्षापात्र अवलंबने, असं जळो जिने लाजीरवाने म्हटलेलं आहे. असं लाजीरवानं जगण्याची इच्छा यांनी व्यक्त केलेली आहे. मी युद्ध करत नाही, उलट मी भिक्षा मागेल, भीक मागून पोट भरेल, पण मी यांच्याशी युद्ध करणार नाही, असं ते त्या ठिकाणी म्हणून राहिलेले आहे. पण एवढ्यावर थांबला का? आता अर्जुन आणखी एक शंका त्या ठिकाणी व्यक्त करून राहिलेला आहे. म्हटलं बाबा, ते तुझं बरोबर आहे. आता तू सांगून राहिला उत्तिष्ठ परम तप, उठून उभा राहा आणि युद्ध कर, मला तू सांगितलेलं आहे, हे पटलं मला. पण आता हे जे युद्ध करून राहिलो आपण, कोणीतरी सांगू शकते का कोण जिंकणार आहे? ते जिंकणार आहेत की मी जिंकणार आहे? कधीतरी असं काही कळणार आहे का? आणि ते जिंकले तर माझा मृत्यू आहे, मी जिंकलो तर त्यांचा मृत्यू आहे. म्हणजे काहीच आपल्याजवळ शाश्वत दिसून नाही राहिलं, काहीतरी ठोस माझ्याजवळ नाहीये. आणि अशा स्थितीमध्ये मी या ठिकाणी युद्ध करणार नाही, मी तुला स्पष्टच सांगतो. आता अर्जुनाने त्या ठिकाणी भगवंताला स्पष्टच सांगितलं, माझी काही अजिबात इच्छा नाही बा, परंतु तू भगवंत आहे. अर्जुन हा कसा आहे? प्रगल्भ बुद्धीचा आहे. अर्जुन हा कसा आहे? तो संयमी आहे,
विवेकी आहे आणि म्हणून तो एकदम उठून नाही गेला. काही काही लोक किती मोठा माणूस असो जातात उठून रागाने. हा विवेकी आहे, हा रागावला नाही, त्याने मत व्यक्त केलं, ठाम व्यक्त केलं, माझी अशी इच्छा आहे की मला काही युद्ध करण्याची इच्छा नाही बा, तेव्हा आता माझी इच्छा आहे की थांबवावं हे. पण भगवंता तुम्ही भगवंत आहात, माझे मार्गदर्शक आहात आणि म्हणून आता माझी इच्छा आहे युद्ध करू नये. परंतु आता इलाज नाही, तू भगवंत आहे आणि माझ्यामध्ये कार्पण्य भाव आलेला आहे. इतका सुंदर शब्द भगवद्गीताकाराने वापरलेला आहे. तो म्हटला कार्पण्य दोषो उपहत स्वभाव. हा भगवद्गीतेचा 2रा अध्याय. कार्पण्य दोष माझ्यामध्ये आलेला आहे. आता कार्पण्य काय पुढे पाहू आपण. तर त्यांनी असं सांगितलं की कार्पण्य दोषो असा माझ्यामध्ये आलेला आहे. उपहत स्वभाव. हा या सगळ्या परिस्थितीमुळे माझा आता तो स्वभाव बनलेला आहे इतक्यात. आणि म्हणून आता पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता. आता मीच तुला विचारतो, मी तुला आता प्रश्न करतो किंवा आता माझी परिस्थिती अशी झाली की मला आता काही सुचून नाही राहिलं काय करावं. तेव्हा आता माझी अशी इच्छा आहे की माझ्यामध्ये कार्पण्य भाव आलेला आहे. कार्पण्य भाव काय आहे? याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये, हे भगवद्गीतेमध्ये नाही आहे पण तरी मी तुम्हाला कार्पण्य भाव सांगतो. याज्ञवल्क्यांच्या 2 पत्नी आहेत. एक आहेत मैत्रेयी आणि दुसरीचं नाव आहे गार्गी. आता मैत्रेयी आणि याज्ञवल्क्याचा खूप सुंदर संवाद आहे. पतीने केलेला उपदेश हा फार सुंदर आहे, पण तो आजचा आपला विषय नाही. आता याने गार्गीला देखील उपदेश केलेला आहे. आता ती कथा मी तुम्हाला सांगत नाही, एखाद्या वेळेस याज्ञवल्क्य स्मृतीच्या संदर्भात आपली जर चर्चा झाली तर फार सुंदर याज्ञवल्क्य आणि दोन्ही पत्नींचा संवाद आहे. मैत्रेयी सोबत आहे, गार्गी सोबत आहे. आता या गार्गीला याज्ञवल्क्यांनी कार्पण्य काय आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कृपणो धन लोभ. जो कृपण आहे तो धनलोभेन, त्याला धनलोभ असतो. ज्याला धनलोभ आहे आणि ते कसे असते, धनावरचे नाग असतात. कृपण व्यक्ती पैसे खूप आहे, खर्चच करत नाही, धनावरचा नाग म्हणतात. ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या ऋतलिया सहस्त्रवरी तेथ बैसोनी उपवासू करी दरिद्रीये जेवी. माऊलीने म्हटलेलं आहे, दरिद्री निदैवी माणसं आहेत ते. खाली सोन्याचे हंडे आहे, त्याच्यावर पोतं टाकते, भीक मागते, द्यावं मला काही, द्यावं मला काही. अरे खर्च करणं बाबा ते, त्याला कृपण म्हटलेलं आहे. पण याज्ञवल्क्याने आपल्या पत्नीला सांगितलं की बाई, पैशासाठी जसे लोक कृपण आहेत तसे वैचारिक ज्ञान जे आहे ते देखील आतच कोडून ठेवतात, त्याचा उपयोग करत नाही. लोकांना ज्ञान वाटत नाही आणि त्या ज्ञानाचा उपयोग जीवनामध्ये देखील करत नाही. ते ज्ञान बाजूला आणि इकडे तो कृपण राहतो ज्ञानाच्या संदर्भात देखील. असा म्हणून त्याला कृपण म्हटलेलं आहे. अर्जुनाने कबूल केलेलं आहे की बाबा, या मोहामुळे माझ्यामध्ये हा कृपण भाव आलेला आहे आणि हा कृपण भाव आल्यामुळे हे भगवंता, हा कृपण भाव कार्पण्य दोषो असा शब्द त्याने वापरलेला आहे. आणि म्हणून पृच्छामि, आता मी तुला प्रश्न करतो की तुम्ही भगवंत आहात, मला तुम्ही आता मार्गदर्शन करा. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी त्याने विनंती केलेली आहे. आता लक्षात घ्या, माणसासमोर जर संकट आलं, काही प्रश्न पडला, तर 2 गोष्टी माणसं करतात. जी कमजोर माणसं असतात ती काय करतात, पलायन करतात. आणि दुसरी माणसं, पलायन म्हणजे त्या प्रश्नापासून पळून जातात, निघून जातात. अर्जुनाला हे करता आलं असतं, निघून जाता आलं असतं. पण अर्जुन कसा आहे, संयमी आहे, विवेकी आहे, पुरुष आहे आणि म्हणून तो त्या ठिकाणी पळून नाही गेला. तर तो माणूस काय करतो, मग कोणीतरी मार्गदर्शक असतो, त्या मार्गदर्शकाकडे जातो आणि त्याला विनंती करतो की बाबा, मला मार्गदर्शन करा, काहीतरी सांगा, मी कसं वागलं पाहिजे. आता अर्जुन अब आया ऊट पहाड के नीचे म्हणतात. आता तो आलेला आहे, भगवंताला नमस्कार केला आणि सांगितलं की कृपणता माझ्यामध्ये आलेली आहे, मला काही सुचून राहिलेलं नाही आणि मी पळणार नाही. न दैन्यम न पलायनम, मी दैनाई करणार नाही आणि पळणार पण नाही. आता तुम्ही भगवंत आहात, मला मार्गदर्शन तुम्ही करा. आणि आता भगवंत गीता सांगायला सुरुवात करून राहिलेले आहे. आता इथून खरी गीता सुरू झालेली आहे. आतापर्यंत भगवद्गीतेचे पहिल्या अध्यायामधले जेवढे 47 श्लोक आहेत आणि या अध्यायामध्ये इथे 72 श्लोक आहेत याच्यामध्ये, त्याच्यातले 10 श्लोक हे पुन्हा त्या ठिकाणी त्या आपण ज्याला विषाद योग म्हणतो
त्याच्यामध्येच गेलेले आहेत. म्हणजे भगवद्गीतेमधले जवळजवळ 57 श्लोक भगवद्गीताकारांनी विषाद योगामध्ये घातलेले आहेत. इथपर्यंत भगवान या अर्जुनाचा विषाद आहे. आता भगवान त्याला म्हणायला लागले की बाबा आता तुझी तयारी आहे ना, आता मी जे म्हणेल ते ऐकण्याची. ते म्हटलं हो. आता भगवंत त्याला आणि आता योग सांगून राहिलेले आहेत. भगवद्गीता सांगायला सुरुवात केलेली आहे. आता भगवद्गीता ऐकण्यापूर्वी हा अध्याय याच्यामध्ये काय काय आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊ. नंतर पुढे जर वेळ मिळाला नाही, आपला काही गोंधळ झाला, तर आपल्याला काय काय करायचं या अध्यायामध्ये हे आपण सांख्य योगामध्ये काय काय केलं पाहिजे या अध्यायामध्ये आपण पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनाचं मूळ काय आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे या अध्यायामध्ये. ते पुढे आपण प्रयत्न करू सांगण्याचा. पण आता जे ऐकून राहिलेले आहेत त्यांनी एक लक्षात घ्या, आध्यात्मिक जीवनाचं मूळ काय आहे हे आपण याच्यामध्ये समजून घ्यायचं. मग याच्यामध्ये भगवंतांनी सांगितलं बाबा देह वगैरे काही नाही, आत्मा सगळ्यात महत्वाचा आहे, तो शाश्वत आहे, हे याच्यामध्ये आहे. पुढे आपण त्याचं विश्लेषण करू. पण मी चटकन नवनीत आले हो आणि अवघड सोपे झाले हो, मी तुम्हाला पहिल्यांदा गुरुकिल्ली सांगून टाकतो याच्यामध्ये काय आहे ते. मग आपल्याला जीवनामध्ये तुम्ही नंतर चिंतन करा की आपण खरोखर याच्यामध्ये कुठेतरी बसतो का. मग आपल्याला या अध्यायानंतर समजणार आहे आत्मा महत्वाचा आहे. बरं, आता आपल्याला समजलं शरीर शाश्वत नाही, आपला आत्मा शाश्वत आहे. मग तो जर आहे तर आपल्यामध्ये थोडंसं तरी मार्ग, आपल्यामध्ये काही उन्नयन झालं का हे आपल्याला जीवनात समजलं पाहिजे की नाही. हे शरीर माझं नाही आहे, हे शाश्वत नाही, केव्हा तरी जाणार आहे. आत्मा शाश्वत आहे. मग आपण या शरीरावर प्रेम करतो, संसारावर प्रेम करतो, तर थोडं तर कमी झालं पाहिजे की नाही. ईश्वराकडे थोडं तर गेलं पाहिजे की नाही. हा अध्याय सांगतो की बाबा एक पाऊल, अर्जुन नाही आपण, एक पाऊल गेलं पाहिजे की नाही. या अध्यायाने आपण तिथे गेलं पाहिजे. म्हणजे सांख्ययोग आपल्याला दुसरी ही गोष्ट सांगते. आणि तिसरं काय सांगते याच्यामध्ये सगळ्यात शेवटी आत्मसाक्षात्कार, आत्माराम सांगितलेला आहे. आता हा आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, इतका नाही येणार आपल्याला आत्मसाक्षात्कार, पण आपण कुठेतरी स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये एखाद्या ठिकाणी झालं दुःख तर त्याच्यातून सावरता येईल की नाही आपल्याला. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तरी देखील आनंदी राहता येईल की नाही. विवेक आपल्यामध्ये येऊ शकतो की नाही थोडाफार. मग आता भगवद्गीतेचा दुसरा अध्याय आपल्याला अध्यात्माचं मूळ, त्याच्यानंतर हे शरीर नश्वर आहे आणि म्हणून आत्मा हा, त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं उन्नयन करता येईल का. आणि तिसरं म्हणजे थोडासा आत्मसाक्षात्कार, सगळा नाही, एखादं पाऊल आपल्याला जाता येईल का. सांख्ययोग या ठिकाणी हे सांगतो. आणि म्हणून सांख्ययोग सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता भगवंत त्याला बोलून राहिलेले आहेत. आता आपण सांख्ययोगाला सुरुवात करणार आहोत. भगवंत त्याला म्हणून राहिले की बाबा, हसले भगवंत, तो रडकोंडी आलेला आहे, तो अस्वस्थ झालेला आहे. आणि अशाही स्थितीमध्ये जो स्थितप्रज्ञ माणूस असतो, जो भगवंत असतो, त्याच्याकडे स्मित हास्य करून राहिलेला आहे. म्हणून लक्ष्मीचं वर्णन केलेलं आहे, कांसो स्मिताम, सुस्मित आहे ती, सतत स्मित हास्य करणारी. आणि भगवंत कसे आहेत, सुस्मिताम आहे, ते हसलेले त्याच्याकडे पाहून. आणि त्याला त्याने 2 प्रश्न केले. बाबा, एवढा पंडितासारखा बोलून राहिला कालपासून, जवळजवळ 47 आणि 57 श्लोक तुमचीच बडबड चालू आहे आणि तू पंडितासारखा बोलून राहिलेला आहे. मग तुझी पंडाबुद्धी जागृत आहे. मग पंडिताची व्याख्या तुला माहिती आहे का, पंडित काय. अरे पंडित कसे आहेत, एखादा माणूस जिवंत आहे काय आणि मेला, एखाद्या वेळेस गेला, त्याचा प्राण आहे काय किंवा गेला काय, दोन्हीही स्थितीमध्ये तो जो पंडित असतो तो विचलित होत नाही. आणि तू तो उच्छृंखलपणा करून राहिलेला आहे. तू जर पंडित आहे तर या ठिकाणी शोक कशासाठी करून राहिला, हा सगळ्या समोरचा पसारा, असं त्या ठिकाणी सांगून राहिलेलं आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की बाबा, तुला असं वाटून राहिलं तू जे आता बोलून राहिलेला आहे तू आत्ताच आहे का, तू काय मागे नव्हता का कधी, किंवा मी पण मागे नव्हतो का, मी आता आहे, आता पुढे राहणार नाही का. अरे बाबा, त्यांनी त्या ठिकाणी सूत्र सांगितलेलं आहे, उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी एका ज्ञानेश्वरी. त्यांनी सांगितलं बाबा, तू मागे होता केव्हा तरी, आता अर्जुन रूपाने आला, पुढे आणखीन कोणत्या तरी रूपाने येणार, पुढे आणखी केव्हा तरी कुठेतरी येणार. तेव्हा तू असं समजू नको, तू आत्ताच आहे, असं त्या ठिकाणी त्याला तो सांगून राहिलेला आहे भगवंत. आणखीन भगवंत म्हणले जाऊ दे, काय सांगून राहिला तू, मागचा जन्म पुढचा जन्म जाऊ दे, या जन्मातच पाहू आपण.
आता या जन्मात तू जो आत्ता अर्जुन या युद्धभूमीमध्ये आहे, आत्ता दिसून राहिलेला आहे, तुझं सुंदर रूप, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा असा जो दिसून राहिलेला आहे. आता तू काल असाच होता का? त्याच्या आधी असाच होता का? बरं आज नाही, आज असा आहे, उद्या असाच राहणार आहे का? अरे आईच्या गर्भामध्ये तू एवढा होता, जन्माला आला शैशवावस्थामध्ये, मग तुला शैशवावस्थेनंतर बाल्यावस्था आली, बदलला तू, कुमारावस्था आली, बदलला, यौवनावस्था आली, बदलला, आता तू पूर्ण पुरुष आहे, बदलला, आणखीन वृद्धस्थ होणार आहे, तू आणखीन बदलणार आहे. म्हणजे या जीवनामध्ये देखील तुझं स्वरूप हे शाश्वत रूप नाही, हे सतत बदलणारं परिवर्तनशील तुझं स्वरूप आहे. आणि याच्यावर काय करून बसला? आणि एक दिवस तुला आणि मृत्यू देखील येणार आहे. आणि मग आता हे लक्षात घे, असं जर याच्यामध्ये होणार आहे, याच जीवनामध्ये याची देही आणि याची डोळा, तुझं रूपच जर बदलत बदलत गेलेलं आहे आणि एक दिवस तू संपणार आहे. अशी जर अवस्था आत्ता आहे, कशासाठी प्रेम करून राहिला या सगळ्यांवर आणि स्वतःवर देखील मी माझं माझं करून राहिला. भगवंत त्याला समजावून सांगून राहिलेले आहे. आणि आता अंकुरित होण्यासाठी स्वतःला त्यात गाडून घ्यावं लागतं. आता हळूच अर्जुनाला त्यांनी गाडून टाकलेलं बीज त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि बीज टाकल्याबरोबर आता अंकुर अर्जुनाच्या मनामध्ये फुटायला लागलेले आहे. आणि आता अर्जुन हळूहळू त्या ठिकाणी त्याला विचारायला लागलेले, का हो तुम्ही म्हणून राहिले, एवढं जे सांगून राहिले, आत्मा हा शाश्वत आहे, बरं मंजूर, आणि हा देह जातो जातो म्हणजे तुम्ही म्हणता संपून जातो, संपून जाते म्हणजे काय होते? आता भगवंतानी त्याला सांगितलं की बाबा मृत्यू होतो. आता अर्जुनाने पुन्हा प्रश्न केलेला आहे, फार सुंदर रचना आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. मृत्यू म्हणजे काय? आता त्या ठिकाणी मृत्यूची व्याख्या ते करून राहिलेले आहे. मग मृत्यू म्हणजे काय सांगितलं त्यांनी? आता वासांसी जीर्णानी यथा विहाय असं त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे. आणि हे शब्द वापरत असताना जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराजे कीजे चैतन्य नाथे, ज्ञानेश्वरीने वर्णन केलेलं आहे. बाबा हा देह म्हणजे काय? आत्म्याचे कपडे. जसे तुम्ही कपडे घालता आणि कपडे घातल्यानंतर कपडा जर जीर्ण झाला की तो काढून टाकता, पुन्हा या देहावर घालता. तो जीर्ण झाला की पुन्हा दुसरा कपडा घालता. जसे आपण कपडे बदलतो तसा हा आत्मा शाश्वत आहे, आत्मा सनातन आहे, आत्मा अविनाशी आहे, आत्मा अव्यय आहे. आणि तो अविनाशी आत्मा काय करतो? तो त्या ठिकाणी कपडे जसे आपण बदलतो तसा देह बदलतो. आणि देह बदलाची वेळ आली की त्याला मृत्यू म्हणतात. एक देह टाकला की त्या देहाचा मृत्यूची व्याख्या इतकी सुंदर केलेली आहे. वासांसी जीर्णानी यथा विहाय, भगवद्गीतेचा 2रा अध्याय. आणि म्हणून जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे असा शब्द त्याने त्या ठिकाणी वापरलेला आहे. असे देहांतर त्या ठिकाणी करणे याला मृत्यू म्हटलेलं आहे. मग आत्मा कसा आहे? आत्मा हा त्याचं वर्णन केलं त्यांनी. नैनम छिंदंती शस्त्राने, 2रा अध्याय. नैनम दहती पावकः, आत्मा कसा आहे? त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला पाणी भिजवू शकत नाही, त्याला वारा सुकवू शकत नाही, आणि त्या ठिकाणी पाणी त्याला भिजवू देखील शकत नाही असं, आणि अग्नी त्याला जाळू शकत नाही हे सगळं, आणि शस्त्र त्याला कापू देखील शकत नाही. आणि म्हणून नैनम छिंदंती शस्त्राने, त्याला कापू शकत नाही शस्त्र. नैनम दहती पावकः, त्याला अग्नी जाळू शकत नाही, वारा सुकवू शकत नाही. हे सगळं त्याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आता अर्जुन म्हटला ठीक आहे, मला समजलं मृत्यू काय हे समजलेलं आहे, पण आता मृत्यू नंतर काय हो पुन्हा? आता अर्जुन त्याला विचारून राहिलेले आहे, प्रश्न सुरू झालेले आहेत अर्जुनाचे आता. आणि हे अर्जुनाच्या योगाने आपल्या सगळ्यांना हे तत्वज्ञान मिळून राहिलेलं आहे. मग त्यांनी सांगितलं बाबा काय आहे आता? मग त्या ठिकाणी जातस्यहि ध्रुवो मृत्यू असा शब्द वापरलेला आहे. मृत्यू काय आहे? हे शाश्वत सत्य आहे मृत्यू. मग आता पुढं काय आहे? त्यांनी सांगितलं बाबा ठीक आहे, आता मृत्यू नंतर काय आहे? शंकराचार्यांनी सांगितलं पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. ज्ञानेश्वरीने वर्णन केलं, उपजेते नासे नासिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमी येगा. जसं ते रहाट गाडगं आहे की नाही, असं फिरत राहते, पाणी भरते पुन्हा रित होते.
पुन्हा भरते, म्हणजे रिते ते भरते, भरते ते पुन्हा त्या ठिकाणी रिते होते, असं ज्याचं वर्णन आहे तसं ते रहाट गाडगं या ठिकाणी पुनरपी जननम आहे. आणि म्हणून जे उपजते त्याचा नाश पावतो, म्हणजे मृत्यू होतो. मग मृत्यूनंतर पुन्हा काय, पुन्हा त्याला जन्म मिळू शकतो किंवा मोक्ष, ते नंतर कल्पना आहे. पण आता आपण एवढंच लक्षात घेऊ, अर्जुनाला समजावून सांगण्यापुरतं त्यांनी सांगितलं की बाबा उपजे ते नाशे, जन्म झाला, आता तू म्हणतो मृत्यू झाला, मृत्यूनंतर काय, नासिले ते पुनरपी दिसे, पुन्हा जन्म आहे, पुनरपी जननी जठरे शयनम, पुन्हा आईच्या उदरामध्ये येतो, पुन्हा जन्म घेतो, पुन्हा मृत्यू आहे. हे जे रहाट गाडग आहे हे या ठिकाणी चालू आहे. मग आता हे सगळं त्या ठिकाणी अर्जुन ऐकून राहिलेलं आहे. ते म्हणलं समजलं मला, आता आत्मा शाश्वत आहे हे समजलं, मृत्यू आहे, शरीर नश्वर आहे, ते नष्ट होते, कपडे बदलतात, तसं आत्मा शरीर बदलतो, त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा जन्म आपण घेत राहतो, हे मला समजलेलं आहे. पण आता मी जन्म घेऊन राहिलेला आहे, आता मी युद्ध करणार आहे, आणि हे युद्ध करण्यानंतर आता माझ्यामध्ये आता काय, उद्या काय होणार आहे, हे काही आहे का युद्धानंतर. तेव्हा भगवंतानी त्याला सोप्या भाषेमध्ये, वेळेचं बंधन आहे आपल्याला, सोप्या भाषेमध्ये सांगितलं की बाबा अरे आत्ता काय उद्याचा काय विचार करू नका, आत्ता हातो वा प्राप्ससी स्वर्गम जितवा वा भोक्षसे महित. अरे बाबा तू जर या ठिकाणी युद्ध केलं आणि जिंकला तर तुला या पृथ्वीचं राज्य मिळेल, आणि समजा हारला आणि युद्धामध्ये मेला तर तुला स्वर्ग प्राप्त होईल, पुन्हा ती प्रक्रिया त्या ठिकाणी निर्माण होईल. त्याच्यामुळे तू चिंता करू नका, याच्यातलंच काहीतरी होणार आहे. जिंकला तर स्वर्ग या ठिकाणी पृथ्वी मिळणार, याचं राज्य उपभोग, आणि नाही तर तुला त्या ठिकाणी आणि मोक्ष प्राप्ती होईल. या दोन पैकी एकच होणार आहे. तेव्हा आता हे सगळं होत असताना त्यांनी सांगितलं की बाबा हे जे तुम्ही सांगून राहिले मला पटून राहिलं, पण आता ह्याच्या प्रक्रिया कशासाठी करायच्या. जर मृत्यूच आहे आणि आत्मा जर शाश्वत आहे, शरीर जर असंच आहे, हे सगळ्या धडपडी कशासाठी करायच्या. शरीर नष्टच होणार आहे तर जाऊ द्या ना, मग याच्यासाठी कशासाठी उपभोग घ्यायचा. आता भगवंत त्याला धर्म सांगून राहिलेले, या शरीराचे, या देहाचे आणि आत्म्याचे देखील धर्म त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, भगवंत त्याला सांगून राहिलेले आहेत. आता प्रत्येक जीवाला दोन धर्म सांगितलेले आहेत, एक आहे स्वधर्म आणि एक आहे नित्य धर्म. नित्य धर्म म्हणजे आत्म्याचा धर्म आहे, आणि स्वधर्म म्हणजे या देहाचा धर्म आहे. मग देहधर्म काय आहे, मी जन्माला आल्यानंतर या देहामध्ये ऐहिक सुख, संसार करावा नेटका, मग करावे परमार्थ विवेका वगैरे हे सगळं सांगून राहिलेले. परंतु ऐहिक सुखासोबत पारलौकिक सुखाचा देखील विचार माणसाने केला पाहिजे. मग आता ही जी ऐहिक सुख त्याला मिळाली पाहिजे, त्याच्यासाठी जो धडपड करतो, संसार करण्याचा प्रयत्न करतो, याला त्यांनी त्या ठिकाणी स्वधर्म म्हटलेला आहे. आणि हा जो स्वधर्म आहे हा देहासाठी आपल्या सगळ्यांना करायचा आहे, आणि तो करावाच लागणार आहे. आणि दुसरा धर्म जो आहे त्याला पारमार्थिक धर्म, नित्य धर्म म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये उपासना आहेत, साधना आहेत, काहीतरी आपण जपजाप्य करतो, नामस्मरण करतो, ते सगळं जळतील पापे जन्मांतरीची नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी, हा नित्य धर्म झाला. आणि मला माझ्या लेकरा बाळाचं करायचं आहे, इथून पळता येत नाही ना, युद्ध तर करावंच लागणार आहे. कोणीतरी हारणार आहे, हारल्यानंतर मृत्यू पावणार आहे, मृत्यू जर पावला तर स्वर्गात जाशील, आणि जिवंत राहिले तर मोक्षसे महिम. आता याचं जर राज्य तुला करायचं आहे, हा झाला तुझा या ठिकाणचा स्वधर्म झाला, तो देखील पाळायचा आहे. आणि म्हणून असे दोन्हीही धर्म ज्या ठिकाणी समन्वय तुला साधायचा आहे, आणि म्हणून कर्म अशा पद्धतीने तुला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. आता अर्जुनाने प्रश्न केला, तुम्ही सांगून राहिले स्वधर्म देखील सांगून राहिले, नित्य धर्म देखील सांगून राहिले, कशासाठी करायचं हे सगळं. तेव्हा सांगितलं जीव जर जन्माला आला तर नित्य धर्म आणि स्वधर्म म्हणजे पारलौकिक सुखाचं देखील आणि ऐहिक सुखाचं देखील तुमच्या माझ्या सामान्यासाठी आहे, याचा समन्वय त्या ठिकाणी सांगितला पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी कर्म करायचं आहे. आणि मग आता हे कर्म करत असताना कशा पद्धतीने करायचं त्याने सांगितलं, समन्वय कसा साधायचा. हो तुम्ही म्हणून राहिले, माणसं तर हावरटच आहेत, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, कितीही असू द्या मला पाहिजे, ही जी
त्या ठिकाणी त्याचा स्वधर्म म्हणजे माझं माझं, परंतु त्याच्यामध्ये नित्यधर्म कसा येईल? आता भगवंताने त्या ठिकाणी कर्मयोग याच्यामध्ये सांगितलेला आहे. उद्या कर्मयोग आहे, परंतु या दुसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग कशा पद्धतीने सांगितला म्हणून प्रसिद्ध श्लोक दुसऱ्या अध्यायामध्ये आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू मा ते संगोस्व कर्मणी. बाबा कर्म त्याग करायचा का? नाही, कर्म तुला करायचाच आहे, म्हणून कर्म त्याग करायचा नाही, पण कर्म फल त्याग करायचा आहे. म्हणजे कर्म करायचं, फळाची अपेक्षा करायची नाही. अर्जुन सुन्न झाला, असं कसं कर्म करायचं फळाची अपेक्षा करायची नाही, असं कसं होईल? कर्म फल त्याग कसा होईल? अरे तो करावा लागेल तुला. आता उदाहरण त्या ठिकाणी देऊ. समजा पळण्याची शर्यत आहे आणि 25 जण पळायला उभे आहे. आता जिंकणार कोण आहे? एक जण कोणीतरी, म्हणून 24 जणांनी पळायचं नाही का? 24 जणांनी पळायचं आहे. त्या 24 जणांना नाही वाटते 25 जणांना मी जिंकणार, जिंकणार एकच आहे हेही त्यांना माहिती आहे. 24 जण हारणार आहे, त्या 24 जणांमध्ये मी आहे का त्या एकामध्ये मी आहे? म्हणून मग कर्म करायचं कशासाठी? त्या एका जणामध्ये येण्यासाठी. परंतु अपेक्षा करायची नाही, मी 24 मध्ये देखील असू शकतो. निवडणुकीला लोक उभे राहतात 10-10 जण एकेका वार्डामध्ये, निवडून कोण येणार आहे? एकच जण, पडणार किती आहेत? 9 जण. म्हणून त्या 9 जणांनी उभंच राहायचं नाही का? नाही, उभं राहावं लागणार आहे. कर्म करायचं, पण कर्म फलाचा त्याग करून अपेक्षा करायची नाही, कर्म त्या ठिकाणी करायचं हे त्या ठिकाणी त्याला सांगून राहिलेले आहे. बरं, मग काय होईल यांनी? त्यांनी सांगितलं, बरं कर्म करतो मी. आता ते कर्म केल्यानंतर तुला कौशल्य प्राप्त होईल. योगः कर्मसु कौशलम. भगवंतांनी सांगितलं कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. आणि तरी कर्म केलं तर काय मिळणार आहे? अर्जुन विचारून राहिला. त्यांनी सांगितलं, बाबा असा योग येणार आहे की तुला कौशल्यपूर्ण काम करण्याची तो योग तुला प्राप्त होणार आहे. आता कौशल्याने प्राप्त केल्यानंतर काय होईल? ते कौशल्य प्राप्त तर ते त्या ठिकाणी सांगून राहिले, योगावर नियंत्रण प्राप्त झालं म्हणजे तुझ्यामधला क्रोध नष्ट होईल. आता अर्जुन त्याला पुन्हा प्रश्न करून राहिला, क्रोध जर नष्ट झाला तर काय होणार आहे? प्रसिद्ध श्लोक आहे, आता बरोबर त्या ठिकाणी सांगतो. क्रोधात भवती सम्मोहा. क्रोध जर आला तर सम्मोह होतो. सम्मोहा स्मृतिविभ्रमः. स्मृतिविभ्रम होतो. स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशा. आता त्या ठिकाणी बुद्धिनाश नष्ट झाला, प्रसाद प्राप्त झाला, मग आता सर्व दुःख नष्ट होते. आता सर्व दुःख नष्ट झाल्यानंतर बुद्धी स्थिर होते. आता बुद्धी स्थिर झाल्यानंतर स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होते. हे पुढे पण आहे, म्हणून आपण थोडंसं लवकर घेऊ. आता ही स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त झाल्यानंतर प्रसिद्ध श्लोक पुन्हा आहे, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. मग त्याला सुख आलं तरी अडचण नाही, दुःख आलं तरी अडचण नाही. सुखाने हुरळून जायचं नाही, दुःखाने त्या ठिकाणी वैफल्यग्रस्त व्हायचं नाही. असा तो स्थितप्रज्ञ आनंद आणि दुःखामध्ये, लाभ आणि अलाभामध्ये तो असा स्थिर राहतो. असा जो व्यक्ती आहे त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. त्याला आत्मसाक्षात्कार होतो. आणि मग तो आत्मसाक्षात्कार झाला की तो परमेश्वराशी तादात्म्य पावण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी मग तो निरखित गेली हो आणि पाहे तो तन्मयची झाली हो. उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म एक तयार होते व्यक्तिमत्व. त्याला आत्मसाक्षात्कारी असं व्यक्तिमत्व होते, असं या ठिकाणी ते सांगून राहिलेले आहे. आणि ते सांगत असताना त्यांनी त्या ठिकाणी वर्णन दिलं, समुद्र जसा धीर गंभीर आहे, अनेक नद्या त्याला मिळतात, आणखी त्या ठिकाणी अनेक प्रक्रिया समुद्रामध्ये होतात, पण तो धीर गंभीर आहे. आत्मसाक्षात्कारी म्हणून मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अनेक घटना, सुख दुःख, लाभ अलाभ अनेक घटना घडत राहतात, पण तो विचलित न होता तो परमेश्वराशी तादात्म्य पावत राहतो. तो आत्मसाक्षात्कारी पुरुष तो फक्त उपासना, साधना, नामस्मरण यालाच प्राधान्य देतो. ते प्राधान्य देत असताना त्याचा जो स्वधर्म आहे काय आहे, कर्मफल त्याग काय आहे, आत्मसाक्षात्कार आहे, स्थितप्रज्ञता काय आहे, अशा पद्धतीने सगळं या ठिकाणी सांगते. यह आत्मा प्रतिपाद्यते. आत्मा काय आहे, शाश्वत काय आहे, हे जे सांगते त्याला म्हणतात सांख्य. सहा सांख्य, तो सांख्य योग आहे.
कोण प्रतिपाद्य करते? आत्मा काय आहे हे आत्मा प्रतिपाद्यते. आत्मा काय आहे हे जे प्रतिपादन करते त्याला सांख्य योग म्हणतात. आजच्या या योगामध्ये भगवान योगेश्वर कृष्णाने संपूर्ण गीतेचं सार अर्जुनाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला काल काही लोकांनी सांगितलं, मला ते माहित नव्हतं, पण सांगितलं की बाबा सगळ्यांना सांगा यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करा. आणि ते सबस्क्राईब केल्यानंतर बाकीचे माझे जे निरनिराळे बरेच व्हिडिओ आहेत, जवळजवळ 140च्या वर आहे, आणखीन त्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे श्री सूक्त आहे, गणपती हा सर्व शीर्ष आहे, पुरुष सूक्त आहे, गुरुचरित्र आहे, रघुवंश आहे, अशा अनेक याच्यावर आणि त्याच्यामध्ये विवेचन आहे, ते देखील आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळेल. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ते चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि उद्या कर्मयोगावर आपण चिंतन करणार आहोत. तुर्तास सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक. धन्यवाद.